पुण्यामध्ये पुन्हा एकदा ड्रग्सचा मोठा साठा सापडलाय। विश्रांतवाडी परिसरामधून 340 किलोचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। ड्रग्ज बनवण्याचा कच्चा मालही या कारवाई दरम्यान सापडल्याची माहिती सध्या समोर आली आहे। जिथे विश्रांतवाडी येथे जे गोडाऊन मध्ये माल जे पूर्वी सापडला होता ते जे एक आरोपी आहे त्यांनी कधी माल त्यांचे ट्रक मध्ये पण ठेवत होता। ती ट्रक शोधून काढण्यात आलेली आहे आणि ते ट्रक विश्रांतवादी ज्या गोडाऊन होता त्याचे 3 किलोमीटर लांबवर एक ट्रक सापडला ज्यामध्ये 340 किलोची साठा सापडलेली आहे। त्याचे आता एमडी आणि मेथ बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतात ती रॉ मटेरियल त्या ट्रक मध्ये आहे अशा प्रथमदर्शनी दिसते, परंतु एक्झॅक्टली त्याचे केमिकल कॉम्पोजिशन काय आहे ते फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरच समजेल। आणि या कारवाई संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडे। मिकी, गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांची सुरू असलेली ड्रग्ज विरोधातली ही कारवाई आहे, त्यातला एक आणखी मोठा टप्पा। आत्ताच्या कारवाईबद्दल काय आणखी माहिती देऊ शकता? कविता, जर आपण बघितलं तर पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच टीमनी आणखीन थेट विश्रामवाडीतूनच हा एक मोठा साठा जो ड्रग बनवण्यासाठी जो वेगवेगळे केमिकल्स लागतात ते केमिकलचा साठा तिकडून जप्त केलेला आहे। अंदाजे जवळपास 350 किलो लिटर अर्थात हा सगळा केमिकल आहे। पोलिसांनी रात्रपासूनच ही कारवाई करायला सुरुवात केली होती। खरं तर आतापर्यंत जे 9 आरोपी या ड्रग्ज प्रकरणात अटक आहेत त्यांच्याकडूनच ही प्राथमिक माहिती मिळाली होती की तिथं आणखीन एका ट्रकमध्ये आम्ही साठा लपून ठेवलेला आहे। जेव्हा पोलीस हे सगळं आरोपींकडून माहिती घेत होते तेव्हा ही माहिती समोर आलेली आहे आणि त्यानंतर आता हा ट्रक आणि हे संपूर्ण रॉ मटेरियल घेऊन आलेले आहेत आणि लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेलं आहे। एक्झॅक्टली हे एमडी बनवण्यासाठीचं सगळं जे वेगवेगळे केमिकल्स अर्थात जो प्रोपोर्शन असतो फॉर्म्युला असतो तो देखील त्यांच्याकडे आहे। म्हणून अशा पद्धतीने हे कुरकुमच्या फॅक्टरीमध्ये एमडी ड्रग तयार करत होते। नेमका हा साठा ते लोक कुठून आणत होते, आणखीन पुढे काय कोण कोण ह्याच्यामध्ये सहभागी आहे तिथपर्यंत पुणे पोलिसांना पोहोचायचंय। मात्र आतापर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास 4000 कोटी पर्यंत हा ड्रगचा साठा पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच टीमनी जप्त केलेला आहे। अशा पद्धतीने आणखी किती मोठा ड्रगचा साठा पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवण्यात आलाय किंबहुना याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी हा पोच केलं जातंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु ही मोठी कारवाई पुणे क्राईम ब्रांच टीम कडून म्हणावी लागेल। कविता, धन्यवाद मिकी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।